बोधगया बिहार येथील महाबोधी बौद्ध विहार ब्राह्मण मुक्ती आंदोलन दिनांक 12 फेब्रुवारीपासून सुरू आहे। तेथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली बोधगया येथील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांचा ताब्यात द्यावे यासाठी भिक्खू संघ व बौद्धांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन बोधगया येथील महाबौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। तसेच बोधगया महाबोधी विहार कायदा 1949 रद्द करावा अशा मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या नावे अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्फत देण्यात आले। यावेळी जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है या जयघोषाने अक्कलकोट तहसील कार्यालय धणाणून गेले। यावेळी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवा नेते राहुल रुही यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी रिपाई युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव, तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, तालुका सचिव राजू भगळे, कार्याध्यक्ष राजू बोरगाव, उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, यमनप्पा शिंदे, शरणू बनसोडे, सचिव रवी सलगरे, भारत सोनकांबळे आदी उपस्थित होते। महाविहार महाबोधीचं महाविहार मुक्त झालंच पाहिजे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलंच पाहिजे। तथागत भगवान गौतम बुद्धांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा फक्त भारतातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये जे बौद्ध अनुयायी आहेत तर त्यांचं एक आज समाजाचं जनआंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की तो मंदिर जो ऍक्ट आहे 1949 तो ऍक्ट रद्द करून या ठिकाणी संपूर्ण महाविहाराचा जो ताबा आहे संपूर्ण महाविहाराचा ताबा हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा आणि यासाठी सातत्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी आज राज्यभर रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन आज त्यांच्या आदेशान्वये अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। त्या वेळेला तो कायदा सुसंगत होता पण आता तो कायदा सुसंगत नाही। त्यामुळं कुठंतरी जो बौद्धांचं आशेचं स्थान म्हणून श्रद्धेचं स्थान म्हणून त्या बिहारच्या महाबोधी विहाराकडे पाहिलं जातं तर तिथं त्याचं विद्रुपीकरण करण्याचं काम या ठिकाणी वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। अरे जगात असं कुठलंच मंदिर नाही की ज्या ज्या धर्माच्या मंदिरामध्ये त्या त्या धर्माचे लोक, त्या त्या धर्माचे पुजारी, त्या त्या धर्माचे धर्मगुरू तिथं नाहीत, पण जगातलं एकमेव आपलं उदाहरण आहे की या ठिकाणी मंदिर आपलं, तथागत भगवान गौतम बुद्ध आपले, देव आपला, पण त्याचे पूजा करणारे पुजारी मात्र हे इतर धर्माचे आहेत। हे कुठंतरी म्हणजे मलिदा खाण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तिथली जी जमीन आहे, तिथला जो येणारा मोबदला आहे, त्याला येणार जे अनुदान आहे, तिथं येणारं जे देणगी आहे